रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आपण समजून घेऊया की अर्थशास्त्रातला एक महत्वाचा नियम म्हणजे रूल ऑफ 72. रूल ऑफ 72 म्हणजे काय की कोणतीही गोष्ट 72ला त्याने भागाकार घेतला कुठल्या एका नंबरने, तर जो काही उत्तर येत आहे तेवढे वर्ष त्या गोष्टीला डबल होण्यासाठी लागतात. आता मी असं सांगितलं तर तुम्हाला समजणार नाही, पण स्क्रीनकडे पाहूया. ओके, तर साध्या भाषेत धरा. म्हणजे हे आपण हे पर्सनल फायनान्स विषयी शिकतोय, तो हे अर्थात हे सगळं पैशाविषयीच्या गोष्टी आहेत. तर आपण ज्या महिला आहोत त्या बऱ्याचदा डब्यामध्ये किंवा लॉकरमध्ये आपल्या बँकेच्या अकाउंट म्हणजे आपल्या कपाटाच्या लॉकरमध्ये आपण पैसे आपले लपवून ठेवतो, वेगळे ठेवतो. तर या परिस्थितीमध्ये आपल्याला याच्यावर काही व्याजदर मिळणार आहे का? नक्कीच नाही. तर तो साधारण व्याजदर तो आहे 0% व्याजदर. त्यामुळे आपल्याला कधीही ग्रोथ होणार नाहीये. त्याचऐवजी जर हेच पैसे आपण फक्त बँकेत जरी ऍटलिस्ट ठेवले, ओके, तर आणि त्याच्यावर आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये साधारणतः 3% व्याजदर मिळतो. तर या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढील 24 वर्षात हे पैसे आपले डबल होऊ शकतात. दुसरं जे पुढचं जे साधन आपल्याकडे आहे ते आहे सध्याची RD FD. तर हे याच्यावर सध्याचा जो व्याजदर आहे तो आपल्याला अराउंड 6% व्याजदर आपल्याला मिळतो. तर या परिस्थितीमध्ये 12 वर्षामध्ये आपली जी केलेली गुंतवणूक आहे ती त्या FD मधील गुंतवणूक ही डबल होऊ शकते. याच्यानंतर पुढचं जी गोष्ट आहे ती मी म्हणेल की आपले सुकन्या समृद्धी, PF किंवा आपली जी काही वेगवेगळे एंडोमेंट्स, इन्शुरन्स एंडोमेंट प्लॅन असतात, तर या प्लॅन्स मध्ये आपल्याला साधारण 7% ने आपल्याला इंटरेस्ट रेट मिळतो. म्हणजे CAGR, आपण हे कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट विषयी बोलतो, हे जो काही इंटरेस्ट रेट जो बोलतो आहे तो. ओके, तर हा जो आहे तो 7% आपल्याला या पॉलिसीज मध्ये किंवा या इन्स्ट्रुमेंट मध्ये आपल्याला मिळतो. तर या परिस्थितीमध्ये आपल्याला साधारणतः 10.25 वर्ष हे पैसे डबल होण्यासाठी लागतात. याच्यानंतर पुढची जी इन्स्ट्रुमेंट आहे ते आहे सोनं. आज सोनं सध्या खूप झळाळत आहे. सोन्याचं रेट सध्या एकदम म्हणजे पीकला पोहोचलेलं आहे. तर आजचा जर रेट कॅल्क्युलेट केला आतापर्यंत सोन्याने दिलेला, तर तो साधारणतः 11% जवळपास सोन्याने CAGR रेट मागच्या 30 ते 40 वर्षापासून मिळवून दिलेले आहेत. आजपर्यंतचा रेट पकडला तर अशा परिस्थितीत 6.5 वर्षामध्ये आपल्याला सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक ही आपली डबल होते. त्याच्यानंतर पुढचं जे इन्स्ट्रुमेंट आहे, सध्या आपण ऐकत आहोत की म्युच्युअल फंड सही है, म्युच्युअल फंड लॉन्ग टर्म के लिए बहुत अच्छा होता है. तर या गुंतवणूक इथे जर आपण म्हणजे जी काही आपल्याला इंटरेस्ट रेट मिळतो तो साधारणतः आपण 12% धरून चालतो. तर या परिस्थितीमध्ये आपल्याला साधारणतः लमसम कुठलीही गुंतवणूक केली असेल तर 6 वर्षामध्ये ती अराउंड डबल होत चालते. पुढचं इन्स्ट्रुमेंट जे आहे ते मी म्हणेल की आपला म्हणजे फक्त नॉट अबाउट इन्व्हेस्टमेंट, पण इन्फ्लेशन, जसं काही इन्फ्लेशन आहे म्हणजे महागाईचा जो दर आहे तोही साधारणतः 6% इन्फ्लेशन आपल्या भारतामध्ये आपण पाहतो. म्हणजे कोणतीही गोष्ट आज आपण जी खरेदी करतोय त्याला बरोबर 6% जर इन्फ्लेशन असेल तर प्रत्येक 12 वर्षाने जवळपास त्याला आपल्याला डबल पैसे मोजावे लागतात. म्हणजे आपली ज्या डाळी आहेत, भाज्या आहेत, आपले जे दूध आहे किंवा कोणते आपले पेट्रोल आहे, डिझेल आहे, तर ह्या कोणत्याही ज्या गोष्टी आपण आपल्या रोजच्या वापरातल्या ज्या वस्तू आहेत या प्रत्येक वस्तूला आपल्याला पण तुम्ही पाहत असाल की हळूहळू याचे रेट वाढत चाललेले आहेत. तर यालाच महागाई असं म्हणतात बेसिकली. तर हा इन्फ्लेशनचा जो दर आहे तो साधारणतः 6% दर आहे आणि तो जवळपास प्रत्येक 12 वर्षाने आपल्याला याच्यासाठी डबल किंमत मोजावी लागते. याच्यानंतर पुढचा जो इन्फ्लेशन जसं आपलं सॅलरीड पर्सन, तर तुमचं जर पगार जो आहे तो असं धरा की 10% जर दर वर्षाला वाढत चाललेला आहे, तर त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक 7 वर्षांनी तुमचा पगार डबल होत जातो. याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे, एक इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला सांगते की वॉरेन बफेट जे इन्व्हेस्टमेंट गुरु आहेत, म्हणजे आपल्याला वाटेल की 1, 2, 3% असा काय फरक पडतो, तर वॉरेन बफेटचा जो त्यांच्या आयुष्यभराचा जो CAGR आहे तो फक्त 20% आहे. आणि त्यांनी त्यांच्या वयाच्या खूप लवकरपासून इन्व्हेस्टमेंटची सुरुवात केली आणि त्यामुळेच फक्त प्रत्येक 3.5 वर्षामध्ये 20%च्या CAGR मुळे प्रत्येक 3.5 वर्षात त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती डबल करत गेले. तर अशा पद्धतीने रूल ऑफ 72 मुळे आपण हे तर समजून घेतलं की वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्याला गुंतवणूक केली तर ती किती वर्ष ते आपल्याला डबल होण्यासाठी लागतात. तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये हे समजून घेऊया की रूल ऑफ 72 आणि आपला जो चक्रवाढ व्याज, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, याची जर आपण एकत्र मेळ घातला तर आपण किती चांगल्या पद्धतीने मोठी संपत्ती उभी करणार आहोत. तर यासाठी प्लीज नक्की स्टे कनेक्टेड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.